आधी कधी दाखवलं नाहीस हे. मिला तू कधी थांबलायस एका जागेवर? तुझं लक्ष नेहमी पुढेच, पण हे मागे होतं ना. आणि तुझ्याकडे वेळ होता कधी मागे वळून बघायला? हा, पण आता तुझ्याकडे 4 तास आहेत. म्हणजे एवढ्या वर्षाने गावी आलायस, मग थोडा वेळ बहिणीला देशीलच ना. जाऊया ना कुठेतरी बाहेर. ताई, तू दर महिन्याला इथे काय येतेस? आई गेल्यावर सुद्धा. आई गेली पण गावातच होतं. घर तांगण, तिची धडपड, तिची माया, तिचं असणं सगळं हातच आहे. कधी वाऱ्यात, कधी देवघरात त्या अगरबत्तीच्या वासात, आणि सगळ्यात जास्त त्या मोकल्या आणि ओळखीच्या शांततेत. आईच्या आवाजासारखंच वाटतो इथला रस्त्यांवरचा गोंधळ. आपली रत्नागिरी, आपलं कोकण म्हणजे सोनं आहे, सोनं. आता आलं की माझं मन शांत होतं. तिकडे मुंबईत सगळंच धावतं, पण हतवेल माणसासारखा बोलतो आपल्याशी. आईच्या खुशीत आल्यासारखंच वाटतंय. मला वाटतं मी गावी येत नाही, गावी परत. तू ना इकडे आलीस की इकडचीच होऊन जातेस. कुठे रमतेस या सगळ्यात? चालायचंच. बरं चल, तुझ्या गाडीची वेळ झाली, निघूया. सुम्या, तू तिकडे मुंबईत खूप काही मिळवशील, पण त्या गर्दीत हरवू नको सर. अधूनमधून येत जा ना इकडे. आपलं घर, आपलं अंगण अजूनही तुझी वाट बघतं. ताई, काय रे? आपण आपलं घर नको विकायला. अगं मी परत येईन ना, आज सारखं नाही. यावेळी थांबायला. काय समजली? एक काळजी घ्या, मला उशीर होतो मला निघायला. काळजी घ्या. आपुलकीचा प्रवाह